Solved example मधला example 2. By using Cramer's rule, solve the following linear equations: x plus y minus z equal to 1, 8x plus 3y minus 6z equal to 1, minus 4x minus y plus 3z equal to 1. तर हे तिन्ही इक्वेशन्स लिनियर इक्वेशन्स आहेत आणि याच्यामध्ये व्हेरिएबल्स कोणते आहेत? x, y आणि z हे व्हेरिएबल्स आहेत. तेथे आपल्याला फाइंड आउट काय करायचं? x इक्वल टू व्हॉट, y इक्वल टू व्हॉट अँड z इक्वल टू व्हॉट, ह्यांची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची. म्हणजे ह्या इक्वेशनचं आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी आपण काय वापरणार आहोत? क्रेमर्स रूल, क्रेमरचा फॉर्म्युला वापरायचा आहे. x इक्वल टू dx अपॉन d, y इक्वल टू dy अपॉन d and z equal to dz upon d. तर इथे d is value of determinant, dx is also a value of determinant. तर d आधी आपण ह्या इक्वेशन वरून आपल्याला d म्हणजे डिटर्मिनंट लिहायचा, त्याची व्हॅल्यू काढायची. Solution. Now given equations are x plus y minus z equal to 1, 8x plus 3y minus 6z equal to 1, minus 4x minus y plus 3z equal to 1. Now d equal to, take coefficient of each variable. X is here 1, therefore coefficient is here 1. Y is also, coefficient of y is 1, negative 1. 8, 3, negative 6, 8, 3, negative 6, negative 4, negative 1, 3. तर आता ह्याची आपल्याला इथे व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे इथे एक्सपान्शन फॉर्म्युला वापरून आपण d ची व्हॅल्यू काढू. 1 into, take remaining elements which are not in first row and first column. मग इथे 3, negative 6, negative 1, 3 हे रिमेनिंग एलिमेंट्स आहेत. मग हा सेकंड ऑर्डरचा डिटर्मिनंट आहे. इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊन मायनस करत असतो. 3 into 3 9 मायनस. Now negative 1 into negative 6 means 6. Negative become here positive. दोन ऋण संख्यांचा गुणाकार धन असतो. मग ते 6 घेऊ आपण. मग आता नंतर आपण 1 नी मल्टिप्लाय करत असतो, त्याच्या आधी सबट्रॅक्ट करतो, मायनस करतो. -1 टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम. म्हणजे 8 into 3 24 मायनस -6 into -4 means 24. right here 24 प्लस 1. पण इथे निगेटिव्ह 1 ने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे, कारण इथे एलिमेंट निगेटिव्ह 1 आहे. आता टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम. रिमेनिंग एलिमेंट्स आर दीज. 8 into negative 1, negative 1 minus. Now negative 4 into 3 means negative 12. Now negative 12 and negative become here positive 12. तर हे सॉल्व करून घ्यायचे. 1 in bracket 9 minus 6 3 minus 1 24 minus 24 0 minus 1 8 negative 8 plus 12 means 4. 3 negative 1 into 0 means 0 minus 4 means minus 1. 3 minus 4 means minus 4. d equal to negative 1. d equal to negative 1. आता आपल्याला dx काढायचं आहे. तर फक्त इथे आपण फर्स्ट कॉलम चेंज करायचा आहे dx काढण्यासाठी. सेकंड आणि थर्ड कॉलम तसाच ठेवायचा आहे. dx. आता d1 d2 d3 यायचे, म्हणजे 1 1 and 1. आता हा एक्सपान्शन फॉर्म्युला घेऊन सॉल्व करायचा आहे. निगेटिव्ह 1. आता सॉल्व करू आपण. एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा. 1 ने मल्टिप्लाय करायचे. 3 into 3 9 minus 1 into 6 negative 1 into negative 6 means 6. मग आता -1 टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम. 1 into 3 minus. Now 6 into 1 means negative 6, but negative become here positive. Then take positive sign and multiply by negative 1. Now take remaining elements which are not in first row and third column. 1 into 1 negative 1 minus 3 into 1 means 3. हे सॉल्व करू.
Now 9 minus 6, 3, minus 1, 3 plus 9, 6, 9, minus 1, and minus 1, minus 4, minus 3, minus 4. Now 3 minus 9, negative become here positive 4. Therefore 3 minus 9 means minus 6 plus 4 means minus 2. Dx equal to minus 2 or negative 2. Dx equal to negative 2. The dy फाइंड आउट करू आपण. dy फाइंड आउट करण्यासाठी फर्स्ट सेकंड कॉलम बदलायचा आहे. फर्स्ट ॲज इट इज ठेवायचा आहे. इथे हा कॉलम तसाच ठेवायचा आहे. 1 8 निगेटिव्ह 4. आपल्याला सेकंड कॉलम चेंज करायचा आहे. तर तिथे आपण d1 d2 d3 म्हणजे 1 1 1. आता हा सॉल्व्ह करू. 1 ने मल्टिप्लाय करायचं. 1 × 3 3 मायनस 6 × 1 मीन्स निगेटिव्ह 6. पण इथे आपण मायनस करत असतो. मग निगेटिव्ह कमी हिअर पॉझिटिव्ह. मग मायनस 1 8 × 3 24 minus negative 4 into negative 6 means 24. निगेटिव्ह आता प्लस करत असतो पण इथे निगेटिव्ह साइन 1 आहे. निगेटिव्ह 1 minus 1. Now take remaining elements which are not in first row and third column. 8 into 1 8 minus negative 4 into 1 negative 4, but negative here become positive. तर हे सॉल्व करून घेऊ. 3 plus 6 9 9 into 1 9 minus 1 24 minus 24 0 minus 1 8 plus 4 12 means 9 minus 0 minus 12 means minus 3. Now dy equal to minus 3 or negative 3. आता dz काढायचं आपल्याला. dz काढण्यासाठी आपल्याला थर्ड कॉलम बदलायचा आहे आणि सेकंड ॲज इट इज लिहायचा आहे. फर्स्ट ॲज इट इज 1 3 निगेटिव्ह 1 1 3 निगेटिव्ह 1. थर्ड कॉलम चेंज करायचा आहे. d1 d2 d3 म्हणजे 1 1 1. आता हा सॉल्व करू आपण. dz इक्वल टू 1 3 into 1 3 minus 1 minus निगेटिव्ह बघा पॉझिटिव्ह minus 1 8 into 1 8 minus negative 4 into 1 negative 4 negative become here positive. Then plus 1 ने मल्टिप्लाय करायचं. 8 into negative 1 negative 8 3 into negative 4 means negative 12. पण इथे आपण मायनस करत असतो म्हणजे ते प्लस 12 होणार आहे. आता हे सॉल्व करून घेऊ. इक्वल टू 1 into 4 3 plus 1 4 minus 1 8 into 12 plus 1 4 means 4 minus 12 plus 4 8 minus 12 means minus 4. dz equal to minus 4 or negative 4. dz equal to minus 4. आता इथे आपल्याला डी dx dy dz यांच्या व्हॅल्यू मिळाल्या. आता इथे आपण x y z च्या व्हॅल्यू काढून. x इक्वल टू dx अपॉन डी. dx ची व्हॅल्यू आहे निगेटिव्ह 2, डी ची व्हॅल्यू आहे निगेटिव्ह 1. therefore x इक्वल टू 2. तर इथे निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह. y इक्वल टू dy अपॉन डी. dy इज निगेटिव्ह 2, d इज निगेटिव्ह 1. dx dy equal to negative 3. Therefore 3. Y equal to 3. Now z equal to dz upon d. dz is negative 4. Negative 4 upon d is negative 1 equal to 4. Therefore x equal to 2, y equal to 3 and z equal to 4. These are solution of these three equations.
x equal to 2, y equal to 3 and z equal to 4 are the solution of the given equations. आता इथे आपण x ह्या कोणत्याही ह्या तिन्हीपैकी कोणत्याही इक्वेशन मध्ये आपण x equal to 2, y equal to 3 and z equal to 4 जर ठेवलं तर हे इक्वेशन्स सॅटिस्फाय होणार आहे. आता इथे आपण हे फर्स्ट इक्वेशन घेऊन व्हेरीफाय करू. x plus y minus z equal to 1, x equal to 2, y equal to 3 and z equal to 4. 2 plus 3, 5. 5 minus 4, 1 equal to 1. 1 equal to 1. Therefore LHS equal to RHS. इथे हे जे आपण आन्सर काढले ते बरोबर आहे कारण हे इक्वेशन सॅटिस्फाय झाले. इकडे आन्सर 1 आला, इकडे पण 1 आला. आपण जेव्हा व्हॅल्यू x equal to 2, y equal to 3 and z equal to 4 ठेवल्यावर. तसंच तुम्ही आता दुसऱ्या आणि तिसऱ्या इक्वेशन मध्ये, सेकंड आणि थर्ड इक्वेशन मध्ये ह्या व्हॅल्यू ठेवून ते सॅटिस्फाय होतं की नाही ते चेक करायचं, पडताळा करायचा, व्हेरीफाय करायचं.